कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मनि सविदास महामोह ग्राहग्रासैक पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम कालचे शिष्याने ज्या 3 श्लोकामधून शंका व्यक्त केलेली त्याचं उत्तर चालू झालेलं आहे की जगत कारण ज्ञानम एकमेव. कुणी केलंय का पाठ अनुवाद? सगळे श्लोक 5 श्लोक पाठ केले? हा म्हणा. चिदान्वितम जानाते जानाम्यात् मदमद्वयम्. हाँ हाँ व्यवहार प्रतीयते. हाँ विवर्तोपि प्रपंचो में सत्यवद् भाति सर्वदा. हाँ बद्धहं छिद्दि संशयम्. हाँ पुढे श्रुत्वा गुरुराहोत्तरं स्फुटम्. न ज्ञानं न च बुद्धिश्च न जगत् न च साक्षिता. बन्धमोक्षादयः सर्वे कृत्य सत्यद्वये त्वयि भाति त्यक्ते जगत् सर्वं सद्रूपं ब्रह्म तद्भवेत्. हां एवढंच झालंय का आपलं? 6 झालाय ना? 6 अजून कोणी श्लोक पाठ केले का? हा सर्पादौ रज्जु सत्यैव ब्रह्म सत्यैव केवलम प्रपंचाधार रूपेण वर्तते जगत. तर अशा प्रकाराने आचार्य या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. कोणाचे प्रश्न आहेत? तर शिष्याचा प्रश्न आहे. काय आहे? जगत जे भासतं आहे ते सत्यत्वाने भासतं. मन साक्षीरूपाने या त्रैलोक्याला आधार आहे म्हणून मनच त्रैलोक्याला पाहत आहे. त्याचप्रमाणे बंधमोक्षादी व्यवहार या बुद्धीच्याद्वारे माझ्या ठिकाणी प्रतीतीला येत आहेत. म्हणजे बंधमोक्षादी व्यवहार बंद पडलेले नाहीत. तर हे मुमुक्षुपणाचं लक्षण आहे की मोक्षादी व्यवहार प्रतीतीला येत आहेत. तर चांगली गोष्ट आहे, कारण नुसता बंधादी व्यवहार नाही प्रतीतीला येत, मोक्षादी व्यवहार बी प्रतीतीला येत आहेत ना. ज्याच्या ठिकाणी बंधादीच व्यवहार प्रतीतीला येतात ते बद्ध जीव आहेत. बंध मोक्षादी व्यवहार प्रतीतीला येत आहेत ते साधक मुमुक्षु आहेत. आणि मोक्षादी व्यवहार प्रतीतीला येतो तो मुक्त आहे. म्हणून मुक्त्याचे व्यवहार बंद पडत नाहीत, साधकाचे व्यवहार बंद पडत नाहीत. आणि जीवांचे बाकीच्यांचे व्यवहार कोणाचेच बंद नाहीत, व्यवहार सगळ्यांचे चालू आहेत. पण एकाला नित्यमुक्तत्व भासणात असं पंचदशीमध्ये म्हटलं आहे की एकाला मी नित्यमुक्त आहे असा व्यवहार प्रतीतीला येतो, एकाला बंधमोक्षादी व्यवहार प्रतीतीला येतो आणि एकाला केवळ बंधादी व्यवहार प्रतीतीला येतात. बंधादी व्यवहार प्रतीतीला येणाऱ्यांना पामरविषयी म्हणावं. बंध मोक्षादी व्यवहार प्रतीतीला येत असेल तर त्याला म्हणून कधीकधी असं आहे ना, मुमुक्षूच्या जीवनात कधीकधी तो प्रवाहाबरोबर व्यावहारिक प्रवाहाबरोबर थोडा वाहतोही आणि नंतर वाहिल्यावर काही वेळाने त्याच्या लक्षात येतं की बुवा
हे नाही आपण व्हायला नाही पाहिजे बरं का, या प्रवाहात नाही जायला पाहिजे, तर तो साधक असतो. आणि जो मुक्त पुरुष असतो ना, तो वाहतच नाही, कारण तो व्यवहार काळात अधिष्ठानाला सोडत नाही. व्यवहार काळात अधिष्ठानाला सोडतो आणि धरतो, त्याला साधक म्हणावं. आणि व्यवहार काळात अधिष्ठानाशी संबंधच नसतो, त्याला झालं, विषय संपला आपला. हा म्हणून तुम्हाला म्हटलं आहे मी, बोलता बोलता तुम्हाला याच्यातल्यापेक्षा वेगळं सांगत जाईल, तर लक्षात ठेवा बरं का, नुसतं ऐकू नका. त्या अशा प्रकाराने बंधमोक्षादी व्यवहार होतोच ना प्रतीतीला. जीवनमुक्ताचे व्यवहार नाही सांगितले का? देह आले तैसे त्यांचे देह, आणि त्यांच्याकडूनही व्यवहार घडतो, कारण प्रारब्धजन्य स्थितीत व्यवहार हा प्रत्येकाकडून घडणार आहे. तर तेव्हा व्यवहार जरी घडत असला तरी तो व्यवहाराला कसा दर्जा द्यायचा हे कोणाच्या हातात आहे? त्या व्यवहार करणाऱ्याच्या हातात आहे, की त्याला बंधाचा दर्जा द्यायचा, मोक्षाचा द्यायचा, मुक्तीचा द्यायचा, का बंधमुक्तीमध्ये आणायचं आहे. तर हळूहळू काय एकाच वेळेला सगळ्या गोष्टीने बुद्धीवर आरूढ होत, पण हळूहळू ती बुद्धीवरती आरूढ होण्याची प्रक्रिया घडत असते. चला, नंतर पुढे जाऊन म्हटलं होतं की विवर्तोपी प्रपंचो मे सत्यवत भाती सर्वदा. माझ्या बुद्धीला काय वाटतं आहे, हे विश्व भासमान खऱ्यासारखं भासतं आहे, तेव्हा या संशयाने मी बांधला गेलो आहे. हे सद्गुरू, मला त्याच्यातून काय करा, माझा हा संशय नष्ट करा. त्यावेळेस सद्गुरू म्हणतात, एवं शिष्यवचः हा श्रुत्वा, म्हणजे शिष्याचं वचन ऐकून गुरुराह उत्तरं स्फुटम, त्याला युक्त असणारं उत्तर देत आहेत. न अज्ञान नाही, बुद्धी नाही, न जगत, न साक्षिता, यापैकी काहीच अस्तित्वात नाही. न बुद्धीही, न साक्षिता, कोणच नाही, मग केवळ एक चैतन्यच आहे असं म्हणायचं आहे. आणि बंधमोक्षादय हा सर्वे कृत्वा सत्य, त्या बंध आणि मोक्ष हे सुद्धा नाही आहेत तुझ्या ठिकाणी, काहीच नाही तुझ्या ठिकाणी, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी. मग बंध आणि मोक्ष जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत, आत्म्याच्या ठिकाणी नाही. बंधमोक्ष कोणाच्या ठिकाणी आहेत? जीवात्म्याच्या. कारण जो बंध मानतो त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे, आणि बंध कोण मानतो? जीवात्मा. आणि आत्मा तर नित्यमुक्त आहे. म्हणजे मी जीवात्मा म्हणून जगतो का आत्मा म्हणून जगतो? आत्मा म्हणून जगत असला तर अधिष्ठानाशी संबंध ठेवून राहत होतो, आणि जीवात्मा म्हणून जगत असेल तर सुखदुःखाशी संबंध ठेवून राहतो, म्हणजे त्या अध्यस्त पदार्थाशी संबंध येतो, त्याच्यात सुखदुःख भासत राहतात. आणि मग आपल्या संबंध ठेवण्याने किंवा न ठेवण्याने जगात काय परिणाम होतो? भार होतो असं काहीच नाही. तुमच्यावर परिणाम होतो, जगावर काहीच परिणाम. दुःखी झाले तर कोण होताल? तुम्हीच होताल. आणि सुखी झाले तरी तुम्हीच होताल. म्हणून जगाशी संबंध ठेवल्याने, आता सुखी म्हणजे कसं आहे, जीवाने अनुकूल व्यवहार घडल्यावर जो संबंध ठेवला त्याच्यात तो सुखी झाला, त्याला ते जगत सुखी असं वाटायला लागलं. वास्तविक ते सुखी नाही आणि दुःखी नाही, त्याचा काही संबंध नाही त्याच्याशी. पण त्याला अनुकूलता मिळाली म्हणून सुखी झाला, त्याला प्रतिकूलता मिळाली की दुःखी झाला. म्हणून अनुकूलतेत सुद्धा संबंध आणि प्रतिकूलतेत सुद्धा संबंध जीव ठेवतो, म्हणून दुःखी राहतो. अधिष्ठानाच्या ठिकाणी संबंध असेल तेव्हा तुम्ही सुखी राहणार नाही आणि दुःखी राहणार नाही, कारण तुम्ही नित्य आनंद स्वरूपात राहाल. सुखी दुःखी हे हेलकावेत, ते वृत्तीचे हेलकावेत, आणि आनंद हे जीवाचं स्वरूप आहे. तर तेव्हा हे सद्गुरू सांगतायत, भाती त्यक्ते त्यक्त्युक्ते जगत सर्वम सद्रूपम ब्रह्म तद् भवेत. वास्तविक पाहता सद्रूप ब्रह्मच आहे, आणि जगत जे भासतंय ना ते खोटं खोटं तुझ्या प्रतीतीला येत आहे. बंध मोक्ष खोटे प्रतीतीला येत आहेत. कसे म्हणताल तर सर्पादौ रज्जू सत्तेव, रज्जूच्या ठिकाणी रज्जूची सत्ता घेऊन सर्प भासतो, तसं ब्रह्माची सत्ता घेऊन जगत भासतं आहे. आणि या जगताला, प्रपंचाला जर आधार कोणाचा असेल तर परमात्म्याचा नाम, ब्रह्माच्या आधारावर हे जगत प्रतीतीला येतं. आणि तसं जर पाहिलं, प्रतीतीला येणारा पदार्थ नसतोच, म्हणून जगतच नाही. कारण तो काय, प्रतीतीला येणारा पदार्थ हा केवळ प्रतीती मात्र सत्ता घेऊन येतो, प्रातिभासिक सत्ता घेऊन येतो, आणि जगत नावाचा पदार्थ नाही. म्हणून मला दुःखाचंही काही कारण राहिलं नाही आणि सुखाचंही कारण नाही, तर मी नित्य मुक्त अशा अवस्थेमध्ये आहे, अशा प्रकारचं चिंतन करावं. चला,
तेव्हा सर्पादौ रज्जुसत्येव ब्रह्मसत्येव केवलं प्रपंचाधाररूपेण वर्तते तज्जगत नाही, ते जगच नाही. त्या ब्रह्मसत्तेवर जगत हे प्रतीतीला येत आहे. पुढे जाऊन याला साजेसा अशा प्रकारचा एक दृष्टांत येतो आहे, तुम्ही न ऐकलेला. हते हरी यथेक्षुमभिसंव्याप्य शर्करां वर्तते तथा यथेक्षुमभिसंव्याप्य शर्करां वर्तते तथा आश्चर्य ब्रह्मरूपेण त्वं व्याप्तोऽसि जगत्त्रयम् आश्चर्य ब्रह्मरूपेण त्वं व्याप्तोऽसि जगत्त्रयम् यथेक्षुमभिसंव्याप्य शर्करां वर्तते तथा आश्चर्य ब्रह्मरूपेण त्वं व्याप्तोऽसि जगत्त्रयम् यथा इक्षुम् अभिसंव्याप्य शर्करां वर्तते तथा आश्चर्य ब्रह्मरूपेण त्वं व्याप्तः असि जगत्त्रयम् यथा इक्षुम् अभिसंव्याप्य शर्करां वर्तते तथा आश्चर्य ब्रह्मरूपेण त्वं व्याप्तः असि जगत्त्रयम्. सांगा राऊत साहेब. यथा युक्तुम अभिसंवाप्य शर्करा वर्तते तथा आश्चर्य ब्रह्मरूपेण त्वं व्याप्तः असि जगत्त्रयम्. ज्याप्रमाणे इक्षु म्हणजे ऊस, इक्षु पदाचा अर्थ काय आहे? ऊस. आणि त्या ऊसामध्ये शर्कराम अभिसंव्याप्य सगळीकडे भरलेली आहे. ऊसामध्ये ऊस म्हणजे जो आपल्या दृष्टीला नजरेला पडतो तो आकारवान ऊस, त्याला इक्षु म्हणतात. आणि त्याच्यात कोण अस्तित्ववान आहे? साखर. मग ती कशी भरलेली आहे? साखर त्या रसांच्या माध्यमातून त्या ऊसामध्ये भरली गेलेली आहे. आणि मग तिने जसं व्यापलेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे आश्चर्य, मोठं आश्चर्य आहे, अद्भुत भाग आहे. कसं आश्चर्य आहे की जे नजरेला येत नाही, याचं नाव आश्चर्य आहे. आपल्या नजरेला येत नाही. हे जगत, हे देह, हे सगळे पदार्थ ब्रह्मरूपाने भरून उरलेले आहेत. म्हणजे परमतत्वाने ब्रह्माने भरून उरलेलं आहे, पण नजरेला येत नाही. हे मोठं आश्चर्य. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत वदति तथैव चान्य आश्चर्यवच्चैव मन्य शृणोति श्रुत्वा वेदम. न चैव कश्चित असा श्लोक तुम्हाला कुठं आलेला आहे? तो दुसऱ्या अध्यायातला. आश्चर्यवत, आत्म्याला पाहणारे कोणी आश्चर्याने पाहतात. आश्चर्याने कसे पाहतात? आम्हाला का दिसत नाही? तर आम्हाला दिसत नाही तर आमची नजर बारीक होत नाही. ज्याची नजर सूक्ष्म बनते त्याला आत्मा दिसायला लागतो, आणि ज्याची नजर स्थूल असते त्याला जगत दिसायला लागतं. जगत दिसणं म्हणजे काय फार मोठं सुज्ञ माणसाचं लक्षण नाही.
किंवा आम्हाला सगळंच कळतं आहे जगातलं. तर ते म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्हाला जगातलं सगळं कळत असेल तरी तुम्हाला देव दिसला का? ते म्हणले नाही. पण देव कसला असतो? म्हणले सूक्ष्म असतो. किती सूक्ष्म असतो? किती सूक्ष्म असतो? तर त्या काय म्हणले, काय प्रमाण आहे ते? सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः अशी वेदाची श्रुती आहे. त्या परमात्म्याला पाहण्यासाठी सूक्ष्म नजरेची गरज आहे, म्हणजे ज्ञानाची गरज आहे. डोळे नाही, डोळ्याने नाही देव दिसत. डोळ्याने दगडी दिसतात का देव दिसतो? डोळ्याने दगडी दिसतात, दृश्य दिसतं, आणि देव दृश्य नाही, तर तो अदृश्य स्वरूप आहे. रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. तेव्हा आश्चर्यरूपाने कोणी ब्रह्मच्या संपूर्ण जगात पुरून उरलेलं पाहतो, आणि मग ते ज्ञानाच्याद्वारे पाहिलं जातं, डोळ्यांच्याद्वारे नाही. ब्रह्म ऐकण्याचा विषय नाही, ब्रह्म पाहण्याचा विषय नाही, ब्रह्मगंधाचा विषय नाही. जे सगळ्यात स्वस्त आहे आणि फुकट आहे त्याचं नाव ब्रह्म. जे सगळ्यात स्वस्त आहे. पहा ना, मोठी जगातली फारच मोठी गोष्ट विशेष आहे. रसनेंद्रियामध्ये सगळ्यात भारी रस कोणता आहे सांगा बरं? अहो, रसामधलं विचारतो मी. षड्रस, आंब्यासार. तुम्ही ना काळानुसार बदलता. तर षड्रसामध्ये खारट, तुरट, आंबट, गोड, कडू आहे ना, हे रस, तिक्त, हे रस झाले. या सगळ्या रसात श्रेष्ठ रस कोणता? अहो, मीठ. सगळ्यात भारी कोण आहे? मीठ आहे, मीठ. तुम्ही या सगळ्या रसांच्यात मीठ टाकू नका, तर ते म्हणून त्याला मीठ आहे ते एक नंबरला. पण जे अतिश्रेष्ठ असतं ते फुकट असतं. त्यानं घ्या, मीठ घ्या, किती घ्या. ते म्हणले काय किलोवर? ते सगळ्यात स्वस्त त्याचा. ते म्हणले आम्हाला भावच नाही. भाव नाही, पण तुमच्याशिवाय जमत नाही. याला आहे ना म्हणून हे सगळ्यात श्रेष्ठ असताना ते फुकट असतं. तसं वेदांत आहे फुकट. वेदांताची तीच परिस्थिती आहे, फुकट. वेदांत फुकट आहे. त्याचं कारण आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि मग ज्याची काही किंमत नसते त्याची किंमती वाढत चालतात, असा प्रकार आहे. तसा देव फुकट आहे. तुम्हाला देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला ते म्हणले देव न लगे, कारण फुकट नाही चालत आम्हाला काहीतरी पैसे द्यावे लागतात. मग जो खास देव परमतत्व आहे ना ते फुकट आहे. काय म्हटले? काय पाहिजे गवळी मावशींना? जे फुकट आहे ना त्याची किंमत नाही, आणि ज्या हलका क्वालिटीचा माल आहे त्याला भलतीच किंमत चढलेली. आता त्या हलक्या क्वालिटीचे माल म्हणजे काय? तुम्ही हे प्रोडक्शन केलेले पहा ना, रसाचे दुसरे पदार्थ, ते भलतेच महाग विकले जातात बाजारामध्ये. आणि त्यांच्यामध्ये मीठ नका टाकू तुम्ही, तर त्यांना कोणी विचारणार नाही. चला, तर अगदी तसाच प्रकार आहे जगामध्ये. परमार्थामध्ये सुद्धा वेदांत फुकट आहे. आज तरी फुकटच आहे, अजून कुठं काही अडचण नाही. पण तरीसुद्धा लोकांना त्याची काय गरज नाही लागत. तसा देवसुद्धा विकत घ्यावा लागत नाही. जगातले पदार्थ, जग हे खोट आहे ते विकत घ्यावं लागतं. जगातले पदार्थ फुकट मिळतात का तुम्हाला? नाही. म्हणजे जे फुकट आहे ते नाही घेतलं, जे विकत आहे ते घेतलं माणसांनी, आणि त्याच्यासाठी कष्ट करतात. चला, तेव्हा संपूर्ण विश्वामध्ये मोठं आश्चर्य आहे. आचार्य म्हणतात की आश्चर्य ब्रह्मरूपेण जे आतून बाहेरून जगत्रयाला व्याप्त हा असी त्वाम, अर्थात तू त्या अद्भुत स्वरूपाला असं पहा की जे जगात आतून बाहेरून मोठं आश्चर्यरित्या व्यापून राहिलेलं आहे. जसं की ऊसामध्ये साखर व्यापून राहिलेली असते. ऊसात साखर व्यापून राहिलेली का नाही? पण तुम्हाला पाहायचं असेल तर प्रक्रिया करावी लागते. का डायरेक्ट ऊसातली साखर दिसते? ऊसातली साखर दिसत नाही. आता तो स्थूल दृष्टांत असल्यामुळे तुम्ही तिला चाखून पाहू शकता.
हा स्थूल दृष्टांत आहे की बा गोड ज्या अर्थी आहे त्या अर्थी याच्यात साखर व्यापलेली आहे. तसा का तुमचे देह गोड नाही आहेत का, सच्चित आनंद नाही आहेत का, मग चाखून पहा ना. तुका म्हणे चाखोनी सप्प आहे, हा माझा अनुभव आहे अंगे. चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. तेव्हा अशा प्रकाराने याचं निरीक्षण करून पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल. वाचा वाचा. ज्याप्रमाणे साखर उसाला सर्वत्र व्यापून राहते, त्याप्रमाणे तू तद्भूत असल्या ब्रह्मरूपाने त्रैलोक्याला व्यापून असा एक अर्थ काढलेला आहे. ब्रह्मरूपेन त्वम व्यापनोती, म्हणजे तूच या जगाचा आधार आणि अधिष्ठान आहे, असा अर्थ निघतो. तू या जगाचा काय आहेस, आधारही आहे आणि अधिष्ठान आहे. का हो, जगत कोणावर थांबलेलं आहे? ज्या वेळेला तुम्ही अन्य स्वतःला सोडून म्हणजे स्वतःला जीव धरताल त्यावेळेला जगताला आधार अन्य पदार्थ धरावा लागेल. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला जीव म्हणणार नाहीत, ब्रह्म म्हणताल, त्यावेळेला हे जगत तुमच्या अधिष्ठानावर आधारित आहे. झाला. पण केव्हा तुम्ही आत्मा मानला, तर तुम्ही जर स्वतःला जीवात्मा धरला तर तुम्हाला ब्रह्म हे जगाचं अधिष्ठान ठेवावं लागेल आणि ते ब्रह्म माझ्यावरून वेगळं आहे असं मानावं लागेल. का हे जग कोणी निर्माण केलं म्हणजे देवाने. तो केलं का? नाही. त्यावेळेला तो स्वतःला जीव मानत असतो आणि ज्या वेळेला हे जग हे मी निर्माण केलेलं आहे असा म्हणतो त्यावेळेला तो देव झालेला असतो, म्हणजे कारण तो स्वतःला अधिष्ठान मानतो. हां, तसं या शरीराचं अधिष्ठानही तूच आहे आणि या जगाचं अधिष्ठानसुद्धा तूच आहेस. म्हणजे मी अधिष्ठान आहे. हां, पण मी अधिष्ठान याचा अर्थ जीवात्मा अधिष्ठान, मग आत्मा अधिष्ठान, आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे आणि तो विश्वामध्ये एकच पदार्थ पुरून व्यापून उरलेला आहे. हरी झालं का? हरी मरुभूमौ जलम सर्वम मरुभूमात्रमेव तत् मरुभूमौ जलम सर्वम मरुभूमात्रमेव तत् जगत्त्रयमिदं सर्वं चिन्मात्रं सुविचारतः जगत्त्रयमिदं सर्वं चिन्मात्रं सुविचारतः मरुभूमौ जलं सर्वं मरुभूमात्रमेव तत् जगत्त्रयमिदं सर्वं चिन्मात्रं सुविचारतः हरि मरुभूमौ जलं सर्वं मरुभूमा म म्हणावं लागेल. मरुभूम अत्रम एव तत् मरुभूमा अत्रम एव तत् जगत्त्रयम् इदं सर्वं चिन्मात्रं सुविचारतः. सांगा भुसारी मावशी.
मरुभूम, अत्रम, हां. मरुभूमी म्हणजे वाळवंट. मरुभूमी म्हणजे वाळवंट. या वाळवंटामध्ये पाण्याचा भास दिसतो है ना. जलाचा भास दिसतो. म्हणजे त्या जलाचं नाव आपल्या भाषेत मृगजळ असं आहे. हां. आणि ते कुठे दिसते तर मरुभूमीच्या ठिकाणी दिसतं. मरुभूमी म्हणजे वाळवंट. त्या वाळवंटात जलम सर्वम, पण ते सारे जल नसून मरुभूमीच असते. म्हणजे वाळवंटाच्या रूपानेच जलाची प्रतीती येते. लक्षात आला. हा दृष्टांत झाला. तसा रज्जूवर सर्प भासतो, तसं वाळवंटावर मृगजळ म्हणजेच हे जल भासतं. बस आम्ही इथं जलच म्हटलं त्याला. हां. ते मृगजळ जे भासतं आहे ते मरुभूमीच्या ठिकाणी प्रतीतीला येतं. ते जल आहे का मरुभूमीचं आहे? मरुभूमीचं आहे. जल नाहीच, पण भासतं ना. मग भासण्याच्या काळात जरी वाळवंटावर हे प्रातिभासिक पाण्याचा साठा भासत असला तरीसुद्धा तो नसतो, तर वाळवंटच असतं. त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर जगत्त्रयम इदम सर्वम चिन्मात्रम सुविचारतः, एक चैतन्यच आहे आणि चैतन्याची शोभा शोभत असेल. म्हणजे हे संपूर्ण जगत हे केवळ चैतन्यच आहे. पण मग जगत चैतन्य आहे असं जर तुम्हाला म्हटलं, कारण जगत नसून चैतन्य आहे. पण त्याच्यातले दोन भाव एक भाव नष्ट करा. जसा तुम्ही वाळवंट पाहायला गेले त्यावेळेला पाण्याचा भाव नष्ट केला बुद्धीतला, केला का नाही? किंवा पाणी पाहत असताना वाळवंट आहे असा भाव ठेवला, पाण्याचा भाव नष्ट केला असं म्हणा. किंवा वाळवंटातलं पाणी पाहत असताना हे पाणी नसून वाळवंटच आहे. बरोबर आहे. म्हणून पाण्याला मान्यता नाही. तिथं वाळवंटातल्या मरुभूमीवर पाहिल्या जाणाऱ्या पाण्याला आपल्याला बी दिसतं ना. उन्हाळ्यामध्ये कुठं वाळवंटात जाता रोडवर पाण्याचे साठा असा दिसतो, त्याला मृगजळ म्हणतात. ते पाणी खरं आहे का? नाही तर पाणी नाही सुटल्यावर लोक हांडे घेऊन जातील ना सगळे भरायला. आणि ते कोणी येते म्हणले की नाही दिसाना का, दिसलं तरी तो रोडच आहे. हा काय विशेष करून डांबरी रोडवर ते फार झळे अशा लवकर दिसतात. हां. तर मग ते पाणी बिनी नाही, ते पाण्याचा भास आहे. वाळवंटातही पाण्याचा भास होतो, तरी त्या भासाला आम्ही भुलत नाही. तसा हे जगत नसून चैतन्याच्या अधिष्ठानावर, म्हणजे वाळवंटाच्या जाग्यावर चैतन्य धरा. आणि त्या चैतन्य, आता ते गंमत अशी आहे, वाळवंटाचं तुम्हाला ज्ञान होतं म्हणून वाळवंट दिसतंय, आणि चैतन्याचं अज्ञान असल्याकारणाने नुसतं जगतच दिसतंय. म्हणून पाण्याच्या खाली दडलेल्या वाळवंटाचं तुम्हाला ज्ञान होतं आहे, म्हणून तुम्ही त्या पाण्याला मान्यता दिली नाही. आणि चैतन्याचं ज्ञान होत नसल्याकारणाने जगताला हे सांगून शास्त्र ओरडून दमलं, वेगवेगळे दृष्टांत टाकून. ते म्हणले बा हे जगत नाही, चैतन्यच आहे. किंवा जगत नाही तरी मान्यता द्या ना. कुठं ते पाणी सापडलं का तुमच्या हाताला? नाही. तसं जगत हाताला लागतच नाही. जगत का हाताला लागत नाही? नाहीच. नसलेली वस्तू हाताला लागेल कशी काय? म्हणून केवळ एक चैतन्य अस्तित्वात आहे. म्हणून चैतन्याची मान्यता ज्याच्या बुद्धीत आरूढ झालेली तो जगाची मान्यता काढून घेतो. आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याला मान्यता नाही तो जगाला मान्यता देतो. म्हणून जगाला मान्यता देणारा सुखी दुःखी होऊन राहतो आणि त्याच्यातच मरतो आणि पुन्हा जन्म घेतो. आणि ज्याने ती जगाची मान्यता काढून घेतली कशाच्याद्वारे? बुद्धीच्याद्वारे, तर तो आपोआपच चैतन्याच्या ठिकाणी मान्यता प्रस्थापित करतो. आणि मग त्याला काही वाटत नाही. काय वाटत नाही म्हणजे जगाच्या व्यवहार पाहून आपले आणि परके असे कोणतेच व्यवहार पाहिल्याने त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. त्याचं नाव साधू पुरुष. आता चिदविलास म्हणजे त्याच्यापासून झाला असा त्याचा अर्थ होतो. तर चिदविलास या पदाचा अर्थ
वल्लभाचार्यांनी मानलेला चिदविलास नाही, कारण शंकराचार्य वल्लभाचार्यांचा चिदविलास मानत नाहीत. चिदविलास मानलाय का? नाही मानले. नाही मानलं. नाही. मग इथं खाली काय दिलं त्यांनी, म्हणजे विश्वविद्यालय हा ती ओवी टाकलेली आहे, ज्ञानेश्वरीची आहे का पाठ? आणि नाही हां महाराज, ती दुसरी ओवी झाली. आता महाराज, इथे एक ओवी. पंचदशीमध्ये चिदविलासामध्ये मागे सांगितलेलं आहे, त्यात म्हटलं की बाहुलीने पण ते मानलेलं आहे. आणि कसं मानलेलं म्हणजे असं आहे, तुम्हाला सांगू का, चिदविलास या पदाचा अर्थ आधी जाणून घ्या आणि मग पुढं व्याख्यान करायला सुरुवात करा. ऐका बरं आधी. तर चित्तविलास याचा अर्थ, चित्त म्हणजे चैतन्य, आणि चैतन्याचा विलास असा केल्यावर चैतन्य परिणामी होतं आणि त्याचा नाश होतो. म्हणून चित्तविलास कोणतेही अद्वैती मानत पहिलं लक्षात ठेवा. एखाद्या पदार्थ जसं दुधाचं दही झालं, तर दुधाचा काय झाला? परिणाम झाला का? झाला ना. दुधाचा परिणाम कोण झालं? तर दह्यात दूध आहे का? दह्यामध्ये दूध परिणाम रूपाने गेलेलं आहे, पुन्हा त्याचं दूध बनत नाही. तसा चैतन्याचा विलास मानणाऱ्या चैतन्याचा नाश होऊन जाईल आणि खाली चैतन्य राहणार नाही आणि जगत सत्य होईल. म्हणून चिदविलासवादी जे वल्लभाचार्य आहेत, ते वल्लभाचार्य हे भेदवाद्यामध्ये गेलेले आहेत. त्याने कसं म्हटलेलं आहे की ते निर्गुण परमात्मा आहे ना, उपाधीच्या द्वारा सगुण झाला आणि सगुण झाल्यामुळे त्याने तो विलास मानलेला आहे. आता त्यात विलास या पदाचा अर्थ असा आहे, पहा, ते म्हणे तुम्ही आज लयच विलास करून आले हो, म्हणजे नटून थटून. त्यांनी ऐका, 122 पानावर ते वाचलेलं आहे, चिदविलास- मी काय म्हणतो हे लक्षात आलं का तुमच्या? ते म्हणते मग- मी विलास चिदविलास या पदाचा अर्थ लक्षात घ्या आधी. मी काय सांगितलं तुम्हाला सांगा बरं. विलास या पदाचा अर्थ परिणाम घेतलेला आहे कोणी? वल्लभादीच्या आचार्यांनी. आणि यांनी विलास या पदाचा अर्थ शोभा असा घेतलेला आहे. मग शोभा हा असा, हा तर त्याच्यात विलास नाही. म्हणजे ते जसा ते धरतात ना, ते नाही तिथं विलास. तिथं वल्लभाचार्य आदी आचार्यांनी विलास पदाचा अर्थ परिणाम केला. आणि परिणाम हे जगत आहे. विलास म्हणजे चैतन्याचा विलास जगत आहे असं म्हटलं तर चैतन्याचा काय होईल? नाश होऊन जाईल. लक्षात आलं ना? ते विकारी होईल. आणि विकारी न होता विलास माना ना. जसा एखादा मनुष्य नटून आला तर त्या माणसावर काय परिणाम आहे? तो बाह्य परिणाम आहे. बाह्य परिणाम म्हणजे गंध लावला आहे का नाही, वस्त्र घेतली, केशभूषा केली, वेशभूषा केली, आणखीन काय केलं, बासरी घेतली हातात. अशा प्रकाराने एखाद्याने कृष्णाचं पात्र घेतलं आणि तो असा कृष्णासारखा नटून आला. येऊ दे ना, मग काय अडचण आहे तुम्हाला? त्याच्या मूळच्या पिंडात काय बदल झाला? हां, त्याला विलास असं केलं. म्हणजे मूळच्या पिंडात बदल न होता जे भासतं त्याचं नाव लक्षात आलं. हां, आणि आता जसं वाळवंटाचा विलास म्हणजे जल आहे असं म्हटलं मी. वाळवंटाचा विलास कोण आहे? जल आहे. म्हणजे वाळवंटावर परिणाम नाही झाला. असा शब्द खुशाल घ्या. आभास घ्या, विवर्त घ्या, असा घ्या. असा घेऊ नका की त्याचा विलास झाला म्हणजे त्याची खिचडी झाली पाहिजे. असं करू नका. चैतन्याची खिचडी. हां, तर चैतन्याला स्पर्श न करता, चैतन्य कसं आहे तुमचं? निर्विकारी, असंग आहे का ना? ह्याच्यात कुठंच बिघाड होत नाही. मग संग होत नाही तर विलास कसा होईल? ज्याचा संगच होत नाही त्याचा विलास कसा होईल? त्याचा बी नाही होत. त्या उपाधीचा विलास आहे. जे तिथं विलास आहे ना, तो कोणाचा आहे? उपाधीचा. चैतन्याचा विलास नाही, उपाधीचा विलास आहे. आणि उपाधीचा विलास असेल चालतो आम्हाला, काय अडचण नाही, कारण आम्ही उपाधीचे 100 विलास मानायला तयार आहे. चैतन्याचा विलास मानायचा आणि 100%च नाही. आणि त्याच्यात बरं त्याचं खंडन बी आहे ना, आकलन नाही झालं. ते बरेचसे लोक आहेत ना, त्यांना जे जगत सत्यत्ववादी वल्लभाचार्यांच्या विचाराकडे झुकलेले, तर हे लोक आहेत ना. रामानुजाचार्यांचा तो वेगळा भाग आहे, पण वल्लभाचार्यांचे जो चिदविलास केलेला आहे ना, तर त्यांनी चैतन्याचा विलास करून जगाला सत्य मानण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो खोटा आहे. विवर्त
आणि ज्या ठिकाणी अद्वैतात विलास असा शब्द येईल, अद्वैती ग्रंथकार किंवा अद्वैती विचारसरणीचे आचार्य असोत माऊली ज्ञानोबा यांनी विलास जरी शब्द वापरला तरी तो उपाधीचा विलास आणि चैतन्याचा विवर्त करायचा. हां, हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे त्याचे अर्थ तसे लावा, नाही तर तुमच्या बुद्धीने तुम्ही काय करता, त्याचे विलास करून टाकता. चैतन्याचा विलास करू नका. चैतन्याचा विलास म्हटलं की विवर्त धरायचा. हां, चैतन्याचा विवर्त धरायचा. बिलकुल बिलकुल. हां, आता कारण बदल कशात घडतात, उपाधीमध्येच घडतात. हां, तेव्हा अशा प्रकाराने जगत्त्रयम इदम सर्वम चिन्मात्रम सुविचारतः